मुंबईत होणाऱ्या शिवस्मारक भूमिपूजन सोहळ्यासाठी राज्यभरातून जल आणि माती गोळा केली जाते। आज तसंच 36 जिल्ह्यातील माती आणि जलांचं संकलन चेंबूरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात येत आहे। यावेळी विनोद तावडे आणि चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। दुपारी 5 वाजता मुख्यमंत्री गेटवे ऑफ इंडियाजवळ या संकलनाचा स्वीकार करणार आहेत। चेंबूर इथे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। शिवस्मारकाचा भूमिपूजन आणि जलपूजन सोहळा जो आहे तो उद्या पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सगळा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि तत्पूर्वी महाराष्ट्रातील ज्या वेगवेगळ्या नद्या आहेत त्यातलं पाणी आणि किल्ले आहेत त्याची माती घेऊन जे आहेत ते अनेक शिवप्रेमी जे आहेत ते मुंबईमध्ये आलेले आहेत। असेच काही शिवप्रेमी जे आहेत ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। प्रतापगडावरची माती आम्हाला इथं आणण्याचं सांगितलंय। विनायकराव मेटे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही प्रतापगडावरची माती या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत, कारण प्रतापगडाला फार महत्त्व आहे की राजाच्या जीवनामधलं फार मोठं एक संकट या गडावर आलेलं होतं अफजल खानाच्या रूपानं, आणि ते संकट पार पाडून राजाने जे शौर्य केलं त्यामुळं प्रतापगडला फार मोठं महत्त्व आहे आणि त्या गडाची माती आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। इतक्या वर्षांपासून प्रलंबित असलेलं शिवस्मारक अखेर त्याला भूमिपूजनाचा मुहूर्त सापडलाय आणि ते आता अस्तित्वात येईल या कल्पनेनेच खूप असा आनंद होतोय, रोमांचित होतोय आणि निश्चितच हे महाराजांचं हे जे स्मारक असेल ते जगाला प्रेरणादायी असेल। तुम्ही काय सांगा? मी ॲडव्होकेट उदयकुमार आंबोणकर, मी शिवसंग्रामचा राज्य प्रवक्ता आहे। 1987 पासून मेटे साहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं की शिवाजी महाराजांचं स्मारक मुंबईत व्हायला हवं, त्याचं आज कुठेतरी मूर्त स्वरूपामध्ये दिसायला लागलं। जसं महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांवरनं माती आणि जल येत आहे, त्याच पद्धतीनं शिवसंग्रामने चौदार तळ महाड जी क्रांतीभूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, तिथून चौदार तळाचे पाणी या स्मारकाच्या कार्यक्रमासाठी आम्ही आणलेलं आहे। आज आम्ही कृतकृत्य होत आहोत की महाराजांचं स्मारक अखेर मुंबईत होणार आहे, याचा आनंद घेऊनच आम्ही इथं आलेलो आहोत। नक्कीच महाराजांचं स्मारक जे आहे ते भव्य दिव्य असं मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये साकार होत आहे आणि याचा शिवप्रेमींच्या चेहऱ्यावरती मोठा आनंद असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश मचलसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।